मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड एकत्र आलेला आहे आणि त्या ब्रँडच्या एकत्र येण्यामुळे किंवा शिवसेना उभाठा आणि मनसेच्या एकत्र येण्यामुळे काय फरक पडलेला आहे तर जाणून घेऊया. आपल्यासोबत उत्तर भारतीय नेते आणि तसेही महाराष्ट्रामध्ये सर्व परिचित असलेले कृपाशंकर सिंग जी आहेत. कृपाशंकरजी, सांगा काय फरक पडलेला आहे एकंदरीत जे उत्तर भारतीय आहे मुंबईमध्ये किंवा हिंदी भाषिक आहेत, काय फरक पडलेला आहे? मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही आता नागपूरला आहे. महाराष्ट्राचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता एकच ब्रँड चालू, देवाभाऊ ब्रँड. दुसरं कोणी दुसरा कुठला ब्रँड राहिले नाही. ठाकरे ब्रँड म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, ज्यांना आपण सगळ्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हटलं पाहिजे, ते त्यांचे तो ब्रँड पण एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. कारण विचार जे असतात हा ब्रँड असतात. बाळासाहेबांचे विचार हिंदुत्व विचार आणि त्या हिंदू विचार ते लोकांनी सोडलेला आहे. त्यांच्याबद्दल मला काय मन एवढंच सांगतो मी की जसा देशामध्ये नरेंद्रजी असा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी हा एक ब्रँड आहे. म्हणजे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादाने देवेंद्र भाऊला देवाभाऊला असं एक ब्लेसिंग मिळालेलं आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजी सांगितलं की देवेंद्रजी, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठलाही विकास कुठलाही डेव्हलपमेंट करा, पैसे कमी पडू देणार नाही. आपण सांगताय की एकच ब्रँड आहे देवाभाऊ ब्रँड, पण ज्या पद्धतीनं ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, कुठेतरी दहशतीची भावना पुन्हा कुठेतरी जाणवते आहे उत्तर भारतीयामध्ये, की समजा हे जर आले जिंकून तर काय होईल, असं काही घडतंय? उत्तर प्रदेशातून किंवा बिहारतून किंवा ठिकठिकाणून आलेले लोक हिंदी भाषी 1500 किलोमीटर 2000 किलोमीटरपासून इथे आले तेव्हा घाबरले नाही. आणि इथे राहून महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांची वीरभूमी आहे. हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी घटना दिलेलं आहे. तसेच आपण बघायला गेलं की ज्यावेळी सामाजिक न्याय काहीच नव्हता, त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी या प्रदेशातून त्यांनी एक मेसेज दिलेला आहे. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंची इतिहास आहे, हे संतांची भूमी आहे. इथे काही कोणी आपला ब्रांड सक्सेस होणार नहीं है. और जहाँ तक हिंदी भाषी का सवाल है, हम लोग तो ऐसे परिश्रमी लोग हैं. हम लोग बैठने की जगह दे दो, हम सोने की जगह अपने आप बना लेंगे, मेहनत करके परिश्रम करके. तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये काय घडणार आहे? कारण ज्या पद्धतीनं सगळं सुरू आहे आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की हिंदू होईल, मराठी भाषिक होईल आणि दुसरीकडे वेगवेगळे दावे केले जात आहेत. महापौर कोण होईल? एकदा देवाभाऊने सांगितल्यानंतर काही शिल्लक राहतात का? आणि देवाभाऊ जेव्हा बोलतात, महाराष्ट्राचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री जेव्हा बोलतात, त्यावेळी ते बोलतात म्हणजे बोलतात आणि ते होतात. आत्तापर्यंत त्यांनी जे सांगितलं ते करून दाखवलं. फक्त भाषामध्ये एक बोर्ड नाही लिहिले, करून दाखवले. काही करून दाखवले? आता मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, आणि नागपूर तर मॉडेल आहे. जसा देशामध्ये एकदा गुजरात मॉडेल डेव्हलपमेंटचे आहे, तसा नागपूर मॉडेल आहे. इथे दोन नेते म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी साहेब आणि तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. पहिल्यांदा इथे नागपूरमध्ये सुरुवात झाली की ट्रान्सपोर्ट मेट्रो सोबत जायला पाहिजे. म्हणजे हा मॉडेल आहे, नागपूर विकासाचं मॉडेल आहे. नागपूरमध्ये आपण आलात, कितीतरी सभा करणार आहात, रॅली आहेत, लोकांना बोलणार आहात, किती उत्साहित आहात आपण आणि काय कारण आहे एवढं महानगरपालिकेचं मुंबईमध्ये तुंबळ युद्ध सुरू असताना नागपुरात काय महत्त्व वाटतं? नाही, यज्ञ आहे. यज्ञमध्ये आहुती देण्यासाठी आपण यज्ञमध्ये सामील झाला पाहिजे. आता इथे आमच्या देशाला दिशा देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केशव बलराम हेगडेवारांचं म्हणतं भूमी आहे. इथून संदेश देशामध्ये आणि बाकी ठिकाणी जातात. हा भूमीला एक यज्ञमध्ये आले आणि त्यांना प्रणाम करण्यासाठी आले. आमच्या महाराजची उपराजधानी आहे आणि मनोज तिवारी जे सांसद आणि त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा एवढा प्रेम आहे आणि इथला समाजाचे हिंदी भाषेवर एवढा प्रेम आहे. परवा दयाशंकर तिवारीजी माझी पवार सांगितलं की आम्हाला मनोज तिवारी इथे पाहिजे. ते आज दिल्लीला होते, त्यांचा कार्यक्रम रद्द केला आहे. संध्याकाळी येत आहेत. ते पण 3 कार्यक्रम आहे टोटल. कार्यक्रमची बहुतेक जानकारी तुम्हाला मिळाली असतील. एक शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीनं सगळं चालू आहे मुंबई महानगरपालिकामध्ये, महापौर कोणाचा असेल आणि ठाकरे ब्रँडला किती मतं मिळू शकतील किंवा किती जागा मिळू शकतील? मला वाटतं महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री ज्यांच्यासोबत खरं शिवसेना
एकनाथ शिंदे साहेब आणि तसंच राष्ट्रवादी अजित पवार, तसेच RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले साहेब, सगळे विचारधारा एकत्र आहे. आणि एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं म्हणजे सांगितलं, परत त्याला रिपीट करायची गरज नाही आहे. 15 तारखेला मतदान होईल, 16 तारखे जेव्हा काउंटिंग होईल, तर गुलाल कोण उधळेल? गुलाल म्हणजे महायुतीचं सत्ता येणार आणि पूर्ण 29 जागा. हे फक्त भाजपाचे कार्यकर्ता म्हणून बोलत नाही आम्ही मतलब अनुभवाने बोलतो. तुमचा इतका वर्षांचा अनुभव आहे, काय सांगा? आणि अनुमान गलत हो सकता है, अनुभव कभी गलत नहीं होता है. पूरे मतलब मुंबई सह नागपूर सह 29 महानगरपालिकेमध्ये महायुती सत्ता येणार. आणि मुंबईमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की महायुतीचे होणार, हिंदू होणार, मराठी होणार. तर शिल्लक काय राहिले आहे आता? त्यांची पॉलिटिकल राजनीतिक बौखलाहट आहे. बौखलाले 2-3 दिन जितना बौखलाना है. खूप खूप धन्यवाद. तर कृपाशंकर सिंग सांगतायत की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत, मुंबईचा महापौर मराठी होईल, हिंदू होईल आणि त्याबद्दल त्यांना कुठलीही शंका वाटत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, अनुमान गलत हो सकता है लेकिन अनुभव नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.